नमस्कार. MPSC बाबा ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला आपण ह्या व्हिडिओमध्ये मार्गदर्शक तत्त्वे पाहणार आहोत. भाग 4मध्ये मार्गदर्शक तत्त्वे दिलेले आहेत आणि हे आपण कोणाकडून घेतलेले आहेत? आयर्लंडकडून. कुणाकडून? आयर्लंडकडून. बघा, पुढे जाण्या अगोदर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तसेच याच नावानं आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, ते जॉईन केलं नसेल तर तेही जॉईन करून घ्या. याच नावाने म्हणजे MPSC बाबा ट्रिक्स याच नावाने, कारण याच्या सर्व PDFs ट्रिक्ससह तसेच फोटोज तिथे अपलोड केले जातात. चला आता आपण सुरू करू. बघा, कलम 36 काय आहे? राज्यसंस्थेची व्याख्या. बघा, हे सेम कलम 12 प्रमाणे बघा. कलम 12 मूलभूत हक्कातील कलम 12 त्याप्रमाणे आहे. त्याचा आपण व्हिडिओ मूलभूत हक्काचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पहिले पाहून घ्या. त्यानंतर 37 आहे, या भागातील तत्त्वे लागू करणे हे राज्यसंस्थेची काय आहेत? म्हणजे राज्यांची कर्तव्य आहेत. आता हे दोन कलमात काय महत्त्वाचे नव्हते तेवढे, म्हणून त्याची काय ट्रिक केलेली नाही. आता कलम 38 पासून ट्रिक्सनुसार आपण लक्षात ठेवणार आहोत. बघा आता कलम 38. बघा, कलम 38मध्ये ए आहे लोककल्याणासाठी समाज व्यवस्था स्थापन करणे. बघा, आता या लक्षात कसं ठेवायचं? 38 म्हणजे 38 मला आडो असं म्हणा, आडो तिडवा म्हणजे समाज काय झाला आहे? असा आडवा तिडवा झाला आहे. बघा, त्याला असं व्यवस्थित करायचं आहे. समाजानं आडवा तिडवा झाला आहे, त्याला व्यवस्थित करायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्येच बी. बघा, बी काय आहे? बी आहे उत्पन्न, दर्जा, संधीची विषमता कमी करायची. हे 44व्या घटनादुरुस्तीने ॲड केले आहे. बघा, आता लक्षात कसं ठेवायचं आहे? बघा, हे 38मध्ये हे जे 8 दिसते, हे 8, ह्या 8चे 2 भाग करायचे म्हणजे 4 4 म्हणजे 44वी घटनादुरुस्ती 4 4 आणि 4 रुपये याला द्यायचे, लहान्या भावाला 4 रुपये मोठ्या भावाला. म्हणजे दोघांची विषमता काय करायची? उत्पन्नाबाबत विषमता सारखी करायची. म्हणजे दोघांना 4 4 रुपये द्यायचे आणि दोघांनाही खुश करायचे. म्हणजे त्यांची आर्थिक विषमता इक्वल करायची. हे 44व्या घटनादुरुस्तीने ॲड केलं. म्हणजे ह्या 38चे शेवटचे 8 आहे, त्याचे असे 4 4 असे 2 भाग करायचे. अशा प्रकारे याला लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर 39 कलम. बघा, आता सर्वात महत्त्वाचं कलम आहे 39, कारण यामध्ये भरपूर सब कलम आहेत. हे व्यवस्थित ऐका. बघा, 39 काय? राज्याने अनुसरावीची धोरणे. आता याच्यामध्ये धोरणे काय काय? बघा, ए आहे स्त्री पुरुष यांना उपजीविकेचे पुरेसे साधन देणे. बघा, आता याला लक्षात कसं ठेवायचं? ए फॉर अन्न म्हणायचं. काय? ए फॉर अन्न, कारण हेच उपजीविकेसाठी महत्त्वाचे आहे स्त्री आणि पुरुषांना. तर ते ए फॉर अन्न उपलब्ध करून देणे हे सरकारचं हे धोरणामध्ये असलं पाहिजे. सरकारी धोरणामध्ये सरकारचं ते कर्तव्य असलं पाहिजे. त्यानंतर बी काय आहे? भौतिक साधन संपत्तीची सर्वांमध्ये विभागणी. बघा, भौतिक ह्या शब्दाला इंग्लिशमध्ये असं लिहिलं भौतिक, तर त्याची बीने सुरुवात होती, म्हणून बी फॉर भौतिक साधन संपत्तीची सर्वांमध्ये विभागणी. भौतिक हा शब्द लक्षात ठेवा. त्यानंतर सी आहे संपत्तीचे केंद्रीकरण थांबवणे. बघा, केंद्रीकरणालाच इंग्लिशमध्ये सेंट्रलायझेशन म्हणतात. सेंट्रलायझेशन टाळणे म्हणजे सेंट्रलायझेशनची सुरुवात सीने होते, म्हणजे मग कलम सी आहे सेंट्रलायझेशन टाळणे, असं लक्षात ठेवा. त्यानंतर डी आहे. बघा, डी काय आहे? स्त्री पुरुषांना समान कामास समान वेतन. तर याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची? डी फॉर देना बँक म्हणायचं. देना बँक हे स्त्री पुरुषाला समान वेतन आहे, असं लक्षात ठेवा. त्यानंतर ई काय आहे? स्त्री पुरुषाचे आरोग्य, बालकांचे कोवळे वय आणि कामगारांना न पेलणाऱ्या व्यवसायात घालू नये. म्हणजे कामगार समजा आजारी पडले तर लगेच त्यांना ई फॉर इंजेक्शन देणे, डॉक्टरकडे घेऊन जाणे, मग डॉक्टर त्यांना इंजेक्शन देणार. म्हणजे असं ई फॉर इंजेक्शन असं लक्षात ठेवा. त्यानंतर एफ आहे बालकांचे शोषणापासून संरक्षण, मुक्त वातावरणात त्यांचा विकास झाला पाहिजे. म्हणजे मुक्त म्हणजे काय? फ्री ठेवायचं त्यांना, असं फ्री, त्यांच्यावर जास्त दबाव नाही आणायचा. म्हणजे एफ फॉर फ्री असं लक्षात ठेवा. एफ फॉर फ्री हे 42व्या घटनादुरुस्तीने ॲड केलेलं आहे. अशाच प्रकारे सर्व कलमांच्या ट्रिक्सची जर पूर्ण PDF पाहिजे असेल पॉलिटीच्या सर्व कलमांच्या, तर 84 21 90 83 84 या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप संपर्क करू शकता. बघा, आता 39 ए काय? 39 ए कॅपिटल ए आहे. बघा, हे काय? समान न्याय आणि गरिबांना निःशुल्क कायदेशीर सल्ला. तर बघा, कायदेशीर सल्ला कोण देतो? ॲडव्होकेट. मग ए फॉर ॲडव्होकेट म्हणायचं. ॲडव्होकेटचा फ्री सल्ला सर्वांना, ॲडव्होकेटचा फ्री सल्ला असं तुम्ही लक्षात ठेवू शकता.
आता पुढे पाहू. बघा आता कलम 40 बघा काय आहे. कलम 40 काय आहे? ग्रामपंचायत संघटन. काय आहे? ग्रामपंचायत संघटन. आता याची ट्रिक कशी लक्षात ठेवायची? 40 गावची ग्रामपंचायत म्हणायचं, म्हणजे कलम 40 लक्षात राहील. 40 गावची ग्रामपंचायत. त्यानंतर 41 आहे बेकारी, वृद्धत्व, आजारपण, अपंग यांना काम, शिक्षण आणि सार्वजनिक मदतीचा अधिकार. त्यानंतर 42 आहे डिलिव्हरी सहाय्य. डिलिव्हरी म्हणजे काय? बेबी सहाय्य, बेबी बर्थ सहाय्य म्हणायचं. म्हणजे हा जो 42 मधला 2 आहे तो आणि ह्या 2ला आपण बी समजू, कारण बी अल्फाबेटनुसार 2 नंबरला येतं. त्या प्रकारे तसं लक्षात ठेवू शकतो तुम्ही. त्यानंतर आता कलम 43 बघा. 43 काय आहे? कामगारांना रास्त, किमान वेतन आणि ग्रामीण कुटीरोद्योगासंबंधी. तर ग्रामीण कुटीरोद्योग कोणता समजायचा आपण? चरखा उद्योग म्हणायचं. चरखा कुटीर उद्योगामध्ये कामगारांना किमान वेतन, कारण हे गांधीवादी मार्गदर्शक आहे. मग गांधीजींचा कुटीर उद्योगावर भर होता. मग कोणत्या कुटीर उद्योगावर भर होता गांधीजींचा? तर चरखा हा कुटीर उद्योगावर भर होता, म्हणून तसं लक्षात ठेवा. कारण सी हा अल्फाबेटनुसार 3 नंबरला येतो, मग 43चं शेवटचं 3 असं लक्षात ठेवा. त्यानंतर 43 ए काय आहे? उद्योगधंद्यात कामगारांचा सहभाग. हे 42 घटनांशी ॲड केलं. तर लक्षात कसं ठेवायचं? ए फॉर बेळगावच्या अदानी उद्योग समूहात कामगारांना सहभाग. अदानी उद्योग समूह म्हणायचं त्याला. एला काय म्हणायचं? अदानी उद्योग समूह बेळगाव किंवा 42 गाव असं काही म्हणा. म्हणजे 42 घटनांशी असं लक्षात ठेवण्यासाठी 42 गाव किंवा बेळगाव म्हणा. अदानी उद्योग समूहात कामगारांना भरती निघली असं म्हणा. त्यानंतर 43 बी आहे सहकारी सोसायटी. ही 97 घटनांशी ॲड केलं. आता याला कसं लक्षात ठेवायचं? सहकारी सोसायट्या बिग सहकारी सोसायट्या, म्हणजे सहकारी सोसायट्या अशा बिग आहेत म्हणायचं. म्हणजे बी फॉर सहकारी सोसायटी ते बिग, आणि बिग म्हणजे आय आणि जी हे 97 घटनांशी लक्षात ठेवण्यासाठी असं करायचं. कारण अल्फाबेटनुसार आय हा 9 नंबरला आणि जी हा 7 नंबरला येतो. त्याच्यानंतर 44 आहे समान नागरी कायदा. 44 काय आहे? समान नागरी कायदा. कारण 4 आणि 4 हे दोन्ही अंक समान आहेत, म्हणून समान नागरी कायदा असं लक्षात ठेवा. त्यानंतर 45 आहे 6 वर्षापर्यंतच्या बालकांचे संगोपन आणि शिक्षण. 86 घटनांशी याची व्याख्या बदलली. अगोदर 14 वर्षापर्यंत होतं, नंतर 6 वर्षापर्यंत गेलं. कारण 86 घटनांशी कलम 21 मध्ये प्राथमिक शिक्षणाचा हक्क बनवला, हा मूलभूत हक्क बनवला 14 वर्षापर्यंत, म्हणून इथे 14 वरून 6 पर्यंत केली तरतूद. हे 45 लक्षात ठेवा. हे लक्षात कसं ठेवायचं बघा? 4, 5 आणि 6 असं क्रमानं घ्यायचं. 4, 5, 6. मग 6 काय आहे? तर 6 वर्षापर्यंत बालकांचे संगोपन करणे हे आहे ते मार्गदर्शक तत्त्वे, असं लक्षात ठेवा. 4, 5 आणि 6 हे असं क्रमाने येतात, असं लक्षात ठेवा. त्यानंतर 46 आहे SC ST आणि आर्थिक दुर्बल घटकांचे हित संवर्धन. हे 46. त्यानंतर 47 आहे अंमली पदार्थ आणि दारूबंदी तसेच आरोग्य. बघा हे कसं लक्षात ठेवायचं? याला एप्रिल 7 म्हणायचं. एप्रिल 7. 4 म्हणजे 4ला एप्रिल म्हणायचं आणि 7 एप्रिल 7 हा जागतिक आरोग्य दिन आहे. हा काय आहे? जागतिक आरोग्य दिन. त्या प्रकारे ते लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर 48 आहे कृषी. 48 काय? कृषी आणि पशुसंवर्धन आणि कत्तलखानास बंदी, असं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचं 48 ए. बघा 48 ए काय? अरण्ये, पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण. हे सुद्धा 42 घटनांशी ॲड केले. बघा ए फॉर अरण्य म्हणायचं. ए फॉर अरण्ये, बेळगावचे अरण्य म्हणायचं, कारण 42 घटनांशी ॲड केलं ते. त्यानंतर 49 आहे राष्ट्रीय स्मारके, ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण. तर राष्ट्रीय स्मारके, राष्ट्रीय राजधानी दिल्लीमधील स्मारके म्हणायचं. बघा DI, कारण अल्फाबेटनुसार D 4 नंबर आणि I 9 नंबरला येतो. अशा प्रकारे तुम्ही राष्ट्रीय स्मारके, ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण असं लक्षात ठेवा. तर ते राष्ट्रीय स्मारके कुठली आहेत? दिल्लीमधली आहेत असं लक्षात ठेवा. कुठली? दिल्ली. बघा राष्ट्रीय स्मारक आणि ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण हे काय आहे? हे मार्गदर्शक तत्व आहे. राष्ट्रीय स्मारके आणि ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण करणे हे मार्गदर्शक तत्व आहे.
आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान न करणे हे काय आहे, मूलभूत कर्तव्य. ह्या दोनमध्ये नेहमी कन्फ्यूज होऊ शकतं, त्यामुळे ते व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर 50 आहे न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे. काय, न्यायव्यवस्था कार्यकारी व्यवस्थेपासून अलग ठेवणे हे आहे 50. तर लक्षात कसं ठेवायचं, न्यायालयांना कार्यकारी व्यवस्थेपासून 50 किलोमीटर दूर ठेवणे. किती, 50 किलोमीटर दूर ठेवणे असं तुम्ही म्हणू शकता लक्षात ठेवण्यासाठी. त्यानंतर 51 आहे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा. तर अशा प्रकारे आपण सर्व मूलभूत कर्तव्य पाहिलेले आहेत. आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये गांधीवादी आणि भाग 4च्या बाहेरील मूलभूत कर्तव्य पाहणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे दुसरा व्हिडिओ अपलोड केला तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. तसेच MPC बाबा ट्रिक्स याच नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, ते जॉईन नसेल केलं तर जॉईन करा. त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तसेच याची संपूर्ण PDF पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आहे, त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.